प्राण्यांवर प्रेम केलं, प्राणी माणसांवर प्रेम करतात, प्राणी बायांवर प्रेम करतात. आपण जे जे जेव्हा जेव्हा जेवढे काही आपण पाळीव प्राणी पाळलेले असतील, कुठल्याही एखाद्या प्राण्याला आपण पाळला असेल, त्याचं संगोपन करत असेल, त्याला जिव्हाळ्याचं प्रेम देत असेल आणि तो आपल्या घरामध्ये आपल्या सदस्यासारखाच आपल्या घरात जर वावरत असेल, हिंडत असेल, फिरत असेल, आपल्या अवतीभोवतीनं आपल्या गोंडा घोळत असेल, आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि ते प्राणी सुद्धा आपल्यावर प्रेम करतात. प्राणी आपण जे जे पाळतो, प्राणी भरपूर प्रकारचे पाळल्या जातात, पण त्यामधून जास्तीत जास्त आजकालचा विषय आणि हल्लीचा विषय आपण जर बोलायचा प्रयत्न केला तर आजकाल घरोघरी कुत्रे आणि मांजरा जास्त पाळल्या जातात. मांजरापेक्षा सुद्धा कुत्रे जास्त पाळल्या जातात. पाळण्यायोग्य अजूनही प्राणी आहेत. कुणी गाय पाळतंय, कुणी म्हैस पाळतंय, कुणी बैल पाळतंय, कुणी रेडा पाळतंय, कुणी घोडा पाळतंय, कुणी गधा पाळतंय. भरपूरसे पशु आणि पक्षी, चांगल्या चांगल्या क्वालिटीचे पक्षी पाळल्या जातात. चांगल्या चांगल्या प्रकारचे प्राणी सुद्धा पाळल्या जातात आणि आपण त्यांना प्रेम लावतो, जिव्हाळा लावतो. ते पण आपल्याला प्रेम करतात आणि जिव्हाळा लावतात. त्याच प्रकारचा आज एक प्रसंग आपल्या समोर मांडायची एक इच्छा झाली, म्हणून आपल्या समोर तो प्रश्न मांडतोय. तत्पूर्वी सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. काय मित्रांनो, चला आपण थोडी सैर करून येऊ. डायरेक्ट तुमच्या समोर विषय मांडल्यापेक्षा आपल्या लक्षात येणार नाही. थोडं फार का होईना, पण थोडं हिंडून फिरून आल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही, आपल्या ध्यानात येणार नाही. म्हणून चला आपण थोडं हिंडून येऊ. काय ना मित्रांनो, की ज्या प्रश्नावर, ज्या मुद्द्यावर, ज्या विषयावर, ज्या प्रसंगावर आपण आता विचार करणार आहोत, तो प्रसंग खरंच दर्जेदार आहे, महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आतापर्यंत कितीतरी वेळेस बघितलं असेल की घरामध्ये, शहरी वातावरणातलं घर असेल किंवा गावाकडचं घर असेल, ग्रामीण भागातलं घर असेल, त्या घरामध्ये राहणारे जेवढे काही मेंबर असतील, जेवढ्या काही व्यक्ती असतील, त्या व्यक्ती घरामध्ये कुठला ना कुठला प्राणी आवर्जून आणि आनंदानं, लाडीलवाने कुठला तरी प्राणी पाळण्याचा छंद असतो, नाद असतो. छंद असणे चांगली गोष्ट आहे. पक्षी पाळल्या जातात छंदामुळं, प्राणी पाळल्या जातात छंदामुळं. प्राणी आणि पक्षी पाळणं जरी चांगली गोष्ट असली तरी माझ्या मते आपण कुणावर तरी अन्याय करतोय असं होणार नाही का? हा विषय थोडा आपल्या विषयापेक्षा वेगळा आहे, पण सांगायची इच्छा झाली म्हणून सांगतो की कुठल्या प्राण्याला बंदी ठेवून, कुठल्या पक्षाला बंदी ठेवून, त्यांना बंदी ठेवून आपल्याला आनंद मिळतोय, पण खरंच ते बंदी ठेवल्यामुळं आपल्या अवतीभोवतीनं जे आपण ठेवतो ते खरंच खुश आहेत का, आनंदी आहेत का? हा कुठंतरी आपण विचार करायची गरज आहे. शक्यतोवर माझी विनंती राहील की कुठल्याच प्राण्याला बंदी ठेवून आपल्याला फायदा होणार नाही, कुठल्याच पक्षाला सुद्धा पिंजऱ्यात बंद ठेवून आपल्याला फायदा होणार नाही. कारण पक्षी आकाशात झेपावताना, उडताना चांगले दिसतात. प्राणीसुद्धा जंगलामध्ये सैरवैर हिंडताना, फिरताना, पळताना चांगले दिसतात. कारण ते त्यांचं विश्व असतं, कारण ते त्यांचं घर असतं, ते त्यांचं जग असतं. पण तरीही सुद्धा आपल्या मनुष्य जातीनं प्राणी मात्रावर विजय मिळवलेला आहे, सर्व दुनियावर विजय मिळवलेला आहे. सर्व तंत्र, मंत्र आणि विज्ञान या सगळ्या गोष्टीवर विजय मिळवलेला आहे. म्हणून की काय, आपल्या जातीमध्ये, माणसामध्ये, मानवतामध्ये किती प्रकारचे प्राणी पाळतात. तुम्हाला पहिल्यानं सांगितले, घोडे पाळतात, हत्ती पाळतात, उंट पाळतात, शेळी, बकरी, मेंढी, गाढव, म्हैस,
भरपूर सारे काही विसरतील सांगताना, कारण भरपूर सारे प्राणी पाळल्या जातात आणि आपण ते आवर्जून पाळतो, परंतु त्यांच्याकडून काही काही गोष्टी आपण करून घेतो. मग तो माणूस असेल किंवा बाई असेल, माणूस सुद्धा प्राण्याकडून आपल्या गरजा भागवून घेतोय. तुमच्या लक्षात येत असेल विषय मला काय सांगायचंय. माणूस सुद्धा प्राण्याकडून काही काही आपल्या इच्छेची पूर्ती करून घेतो. आणि बाया सुद्धा साध्या समजू नका, माणसापेक्षा बायाचं प्रमाण जास्त आहे या गोष्टीत, की बाया सुद्धा प्राण्यांकडून आपल्या गरजा आवर्जून भागवून घेतात. साधी गोष्ट नाही आणि खोटं सांगणार नाही. तुम्ही बघा, तुमच्या कानावर आला असेल, तुमच्या डोळ्यानं बघितलं असेल, तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल, तुम्ही मोबाईलमध्ये बघितलं असेल, तुम्ही जिथं जिथं पाहिल्या जाईन, उघडे डोळे ठेवून जिथं जिथं पाहिल्या जाईन तिथं तिथं तुम्ही बघितलेलं आहे की बाया सुद्धा प्राण्याकडून आपल्या गरजा कशा पूर्ण करून घेतात. बरोबर ना? त्याच बाबतीत आता आपण बोलणार आहोत की एका घरची महिला एकांती घरामध्ये घर लावून किंवा घर ओपन ठेवून तिला जसं जसं आवडल तिच्या मर्जीप्रमाणे त्या प्राण्याकडून कसं काम करून घेते, तिला त्या कामामध्ये कशा कशा प्रकारचा आनंद होतो आणि तिचं सुख किती किती प्रमाणात वाढत जाते, आनंद वाढत जातो त्या प्राण्याकडून. आणि तो प्राणी म्हणजे तिनं घरात पाळलेला तिचा कुत्रा. घरामध्ये मांजर पाळल्या जाते आणि कुत्रा पाळल्या जातो. भले तुमच्याकडं जमीन असन, शेत असन, मोठा कारभार असन किंवा तुमच्याकडं भरपूर सारं काही असल, त्यासाठी बैल लागतात, उंट लागतात, हत्ती लागतात. या सर्व लवाजम्यासाठी भरपूरसे प्राणी वापरात आणता येतात. पण घरोघरी छोट्या छोट्या कामासाठी मांजर आणि कुत्रा आपण सर्व आणि सर्रासपणे वापरात आणतो, आपल्या घरात पाळतो. मांजराचं तेवढं काम नाही, मांजराचं तेवढं काम नाही, तेवढं काम कुत्र्याचं आहे. आणि ह्या बाया, ह्या मुली कुत्र्याकडून कशा कशा प्रकारचं काम करून घेतात, इच्छा पूर्ती करून घेतात. हे आता आपल्याला त्याच्यावर थोडा प्रकाश टाकायचा आहे. एका ठिकाणचा प्रसंग म्हणून तुम्हाला सांगतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की एक बाई, प्रत्येक जण एकच बाई नाही, ज्यानं ज्यानं कुत्रे पाळलेत अशा बाया, अशा बाया आपल्या घरामध्ये चोरी होऊ नये, दरोडा होऊ नये, डाका पडू नये म्हणून प्रथम स्टेपवरची गोष्ट कुठली असेल तर ती कुत्रा आहे. कुत्रा पाळण्यामागं हा एक प्रांजळ आणि खरंच निर्मळ येतोय की आपण कुत्रा पाळल्यानंतर आपल्या घरात कोणी अनोळखी येणार नाही, आपल्या घरात कोणी घुसणार नाही, आपल्या घरात चोरी होणार नाही. यासाठी सर्रासपणे कुत्रा पाळायची जिकडं तिकडं पद्धत आहे, रिवाज आहे. बरोबर ना? जिकडं तिकडं पद्धत आहे, रिवाज आहे. त्या रिवाजाखेरीज अजून सुद्धा काही कामं बाया माणसं कुत्र्यांकडून करून घेतात. कुत्रे पण एवढे हुशार, छू धर पकड की धरून पकडल्याशिवाय राहत नाही. एवढे हुशार आणि शिकवलेले, शिक्षित झालेले काही कुत्रे. सगळे नसतील, गावाच्या गल्ल्या बोळात हिंडणारे ते खाजवणारे, वचकं आणणारे कुत्रे नाही. इकडं शहरात काही काही चांगल्या ठिकाणच्या घरी मोठमोठाले खब्बल दांडगे कुत्रे पाळल्या जातात.
त्याच प्रकारचा हा एक अनुभव, हा एक प्रसंग आपल्या समोर सादर करतो की ती बाई एक बाई एका घरी नवरा ड्युटीला गेलेला असताना, नवरा कामानिमित्त प्रत्येक ठिकाणी माणूस जातीला ड्युटीला जावं लागतंय, कुणाला कामावर जावं लागतंय, आपल्या आपल्या हुद्द्यानुसार त्याला प्रत्येक ठिकाणी दिवसभरात जे जे काम करायजोगं असेल, ज्या ज्या कामासाठी त्याची नेमणूक झाली असेल, असे सर्व कामं त्यांना करावं लागतात. कारण त्याच्यातून 2 पैसे आपल्याला मिळकत भेटते म्हणून मंडळी कामाला जाते आणि बाया घरी राहतात. बाया घरी राहिल्यामुळं ह्या कुठपर्यंत दळण निसणार, दळण निवडणार, तांदूळ निवडणार, टी व्ही बघणार, सिरियल बघणार, मोबाईल बघणार, रील बघणार, मालिका बघणार, कवर आणि कुठपर्यंत बघणार. यांना पण नंतर विरंगुळ्याचं काम असते आणि विरंगुळ्याच्या टायमाला नंतर या कुत्र्याचं काम पडतंय. कुत्र्याचं कसं काम पडतंय आणि थोडं याच्या पुढचं बोलायचं झाल्यास समोरचं लगेच सांगून टाकतो. कारण तुमची आतुरता ताणून धरल्यापेक्षा डायरेक्ट बोलतो की एका घरी ती महिला, ती बाई, ती मुलगी घरी असताना त्यांच्या घरी पाळलेला एक कुत्रा, त्यांना पण दांडगा ताकदवान बलाढ्य कुत्रा पाळलेला होता आणि तो दारात बांधलेला होता, साखळीला बांधलेला कुत्रा. ती बाई गेली, तिनं तो कुत्रा सोडला, तो कुत्रा घरात आणला. तिनं घरात आणल्यानंतर तिची इच्छा झाली की मी घरात आणलेल्या कुत्र्याला थोडं साईडला ठेवून, माझी इच्छा झाली, मला तलब आली, मला चहा घेतला पाहिजे आणि बिस्किट घेतलं पाहिजे, कुत्र्याला पण दिलं पाहिजे आणि मांजराला पण दिलं पाहिजे. म्हणून ती बाई उठली आणि तिनं किचनमध्ये जाऊन थोडा चहा बनवला, स्वतः घेतला, कुत्र्यासाठी आणला आणि मांजरासाठी आणला. आता तुम्ही म्हणसाल कुत्रे आणि मांजरं हे चहा घेत नाहीत, पण प्रत्येक घरी त्यांना लावलेली सवय लावल्यामुळं सर्व गोष्टी घडतात. कुत्र्याला पण चहा वाटीत दिला, त्याला पण 2-3 बिस्किट दिले, मांजराला पण वाटीत चहा दिला, त्याला पण 2-3 बिस्किट दिले. त्या बाईनं आपल्याला पण चहा घेतला आणि तिनं पण 2-3 बिस्किट खाल्ले. त्या बाईनं बिस्किट खाल्ल्यानंतर जवळच असलेल्या क्वाटवर तिनं अंग टाकलं. कुत्रा सोडलेला होता. तिनं ज्या वेळेस अंग टाकलं त्यावेळेस ती विसरली नाही तिथं असलेला कूलर, पायथ्याला क्वाटच्या पलंगाच्या ज्या पायथ्याला होता कूलर, तो तिनं ऑन केला, तिनं कूलर चालू केला आणि ती आबत मोबाईल बघत बसली. बसता बसता तिनं अंग टाकलं आणि तिकून कूलरच्या हवेमुळं तिचे कपडे उडू लागले. तिचे कपडे उडू लागले. कुत्रा इकडं तिकडं हिंडत होता. हिंडता हिंडता त्यानं त्या बाईच्या हाताला चाटायला सुरुवात केली, बाईच्या पायाला चाटायला सुरुवात केली. हात पाय चाटत असताना बाईला थोडं मजेत वाटत होतं, चांगलं वाटत होतं. ही प्रथा गावाकडं अजिबात चालत नाही. ही प्रथा फक्त शहरात चालते, मोठ्या घरी चालते. हे कुत्रे हातापायाला चाटणं ही गोष्ट गावाकडं अजिबात खपवून घेतल्या जात नाही. जर कुत्र्यानं पायाला चाटला असेल तर माणूस पाय धुवून टाकतो. हाताला चाटला असेल तर गावाकडं मुलं असेल, माणसं असतील, बाया असतील, डायरेक्ट तो भाग धुवून काढतात. कारण गावाकडली मंडळी एक अज्ञानी म्हणा का सुज्ञानी म्हणा, पण ते कुत्र्यानं चाटल्यामुळं
रॅबीज होऊ नये किंवा आपल्याला कुठला आजार होऊ नये, कुत्र्याची लाळ आपल्या शरीरावर राहू नये म्हणून की काय लगेच धुवून काढतात. पण जे शहराकडे असल ते बी धुत असतील. प्रत्येकच बाया या क्वालिटीच्या असतात असं नाही. प्रत्येक बाया कुत्र्याला अंगाला चाटू देत नाहीत. पण काही काही बाया अपवादात्मक, काही बायांचा अपवाद आहे की त्या सर्रासपणे कुत्र्याला चाटू देतात आणि कुत्रे सुद्धा त्याला पूर्ण चाटून काढतात. त्याच प्रकारचं हा कुत्रा सुद्धा बाईला अधून मधून चाटू लागला. चाटता चाटता तेवढ्यात बाहेरून परत एक कुत्रा आला. दार उघडे, बंगल्याचा दरवाजा उघडाय, घरात बाई एकटीच आहे, जवळ मोठा तरणा बांड आणि धिप्पाड कुत्रा आहे, तो तिला चाटतोय. तेवढ्यात बाहेरून दार उघडा असल्यामुळे परत एक कुत्रा आला. कुत्र्यामुळं कुत्रा येतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गोष्ट खोटी सांगणार नाही. कुत्र्यामुळं कुत्रा आवर्जून घरात येतो. घरातच नाही, जिथं कुत्रा उभा असन तिथं कुत्र्याजवळ कुत्रा जातो. ह्याच प्रकारचं घरात कुत्रा आला म्हणून त्या बाईनं हाड हाड म्हणून त्या कुत्र्याला काढून द्यायचा प्रयत्न केला. पण तो कुत्रा जात नव्हता. तो एक विशिष्ट प्रकारचा कुत्रा होता. ती बाई उठली आणि तिनं हाड हाड म्हणून त्याला हाकलायचा प्रयत्न केला. तो गेला नाही. मग तिनं बघितल्यावर तिला समजलं की ती एक हडकुळी आणि खूप भुकेलेली एक कुत्री होती. ह्या कुत्र्याच्या वासानं, ह्या कुत्र्यामुळं की काय, ती कुत्री दार उघडा असल्यामुळं डायरेक्ट त्या रूममध्ये आली. ती जशी रूममध्ये आली तिच्या मागून अगदी 2च मिनिटात अजून 4-6 पिलं घरात आली त्या कुत्रीची. ज्या वेळेस त्या कुत्रीची पिलं घरात आली, दिसायला सुंदर होती, मनमोहक होती, त्या बाईला त्याच्यामध्ये कुतूहल वाटलं आणि तिनं ती कुत्र्याची पिलं आपल्या मांडीवर घ्यायला सुरुवात केली. तिनं कुत्र्याची पिलं मांडीवर घेतली, त्यांना खेळवलं. नंतर तिनं बघितलं कुत्र्याचे पिलाचे पोट सुद्धा हपहप झालेले होते. त्यांना पण भूक लागलेली होती. कुत्री सुद्धा जवळ उभी होती. तिचं पोट कापाराला गेलं होतं. तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. त्यामुळं की काय ती पिलांना पाजू शकत नव्हती. ज्या गोष्टी मी सांगणार आहे या गोष्टी साध्या नाही. एक माऊली एका माऊलीची कदर करू शकते, तिचे विचार जाणून घेऊ शकते, तिची दुःख दैन समजून घेऊ शकते. त्या बाईनं बघितल्यावर त्या बाईच्या मनामध्ये उजेड पडला. तिच्या भावना परिवर्तन झालं आणि तिनं किचन रूम मध्ये जाऊन डायरेक्टली एवढा मोठा पिठाचा गोळा तिंबून चपात्या बनवायला सुरुवात केली. एका शेगडीवरती भात बनतोय आणि एका शेगडीवरती तेल लावून चपात्या बनताहेत. तिनं 7-8-10 चपात्या बनवल्या. थोडा भात घेतला आणि त्या कुत्री समोर आणून ठेवला. त्या कुत्री समोर आणून ठेवल्यानंतर तो भात पहिला त्या पिलांनी खाल्ला, नंतर त्या कुत्रीनं खाल्ला. त्या चपात्या सुद्धा मोडून ठेवलेल्या, एखाद्या पाहुण्याला वाढल्यासारखं त्या मोडून ठेवलेल्या चपात्या पहिल्या पिलाईनं खाल्ल्या, नंतर त्या कुत्रीनं खाल्ल्या. खाऊन तृप्त झाले. पोट वर आलं. पोट वर आल्यानंतर ती बाई खरंच आनंदून गेली. ती आनंदली. तिचं मन भरून आलं. तिला इतका आनंद झाला की मी काय केलंय, माझ्या हातून किती पुण्य घडलंय. खरंच जगात माझ्या इतकं पुण्यवान कोणी नाही. आणि जर मुक्या प्राण्याची जर तुम्ही भावना जाणून घेतली आणि मुक्या प्राण्याची भावना जाणून घेतल्यानंतर जर तुमच्या मनानुसार त्याला पाहिजे त्या गोष्टी जर तुम्ही देऊ शकले तर खरंच तुमच्या इतकं श्रीमंत जगात कोणी नाही.
ती आई, ती माई, ती बाई, तिला कधीतरी आई काय असते या गोष्टीची जाण होती. तिला माहीत होतं मी कधीतरी आई झालेले होते, मला पण लेकरं होते, आज ते मोठे झालेत, आज ते ड्युटीला गेलेत, आज ते स्वतःच्या पायावर उभा आहेत, त्यांची लग्न झालेत, ते आपापल्या संसार प्रपंचामध्ये गुंग आहेत. लेकरू काय असते, माय काय असते हे त्या बाईला माहीत होतं, म्हणून तिनं त्या कुत्रीची, त्या प्राण्याची दुःखदैन जाणून घेतली. हिला भूक लागलेली, हिला भाकरीची गरज आहे, हिला अन्नाची गरज आहे, हे तिनं विचारपूर्वक जाणलं. आणि जाईल थोडं पीठ, जाऊ द्या, प्राण्यासाठी, पक्ष्यांसाठी आपल्या घरचं अन्न जर थोडं वाया जात असेल तर त्यासारखं पुण्य काही नाही. पक्ष्यांसाठी जाऊ द्या, प्राण्यांसाठी जाऊ द्या. आपण माणूस आहोत, आपण कमवू शकतो, आपण जाऊ शकतो, आपण अन्न पिकवू शकतो, अन्न बनवू शकतो. पण हे पक्षी आणि हे पशु ह्या भानगडीत पडत नाही, त्यांना ते जमत नाही, त्यांच्यात ती कुवत नाही. म्हणून की काय ते बनवत नाही, त्याच्यासाठी आपण जर बनवून दिलं तर हे पुण्य आहे. आणि पुण्य माणसाच्या जीवन जगत असताना कधीतरी कामी पडतंय आणि कामी येतंय. ज्या टायमाला ती कुत्री तृप्त झाली, तो धिप्पाड बसलेला कुत्रा कुत्र्याची भावना समजून घेतो. ती कुत्री घरात आली, पण हा कुत्रा तिच्यावर गुरगुरला नाही. कारण गरज काय आहे, कारण हिला कुठल्या गोष्टीची गरज आहे, ही आत का आली. डोळ्यात आणि नजरेत नजर भिडल्याबरोबर, नजरेत नजर गेल्याबरोबर प्राणी परण्याची भावना जाणून घेतात. त्या प्रकारचं तो कुत्रा गुरगुरला नाही. त्या बाईनं त्या कुत्र्याला सुद्धा जीव घातलं, त्या बाईनं त्या कुत्रीला सुद्धा जीव घातलं, त्या बाईनं त्या पिलांना सुद्धा जीव घातलं. सर्व मंडळी तृप्त झाली. ज्या टायमाला दारातून मंडळी बघू लागली, दारातून कुठून तरी माणसं बघू लागली, दारातून कुठून तरी मुलं बघू लागली आणि त्या बाईकडं बघून म्हणू लागली, अरे अरे अरे, या बाईच्या घरात कुत्रे, या बाईच्या घरात कुत्रे. त्यावेळेस तिनं सांगितलं, दादा कुत्री भुकेली होती, मी तिला स्वयंपाक करून चारलाय. भाऊ कुत्री भुकेली होती, मी तिला स्वयंपाक करून चारलाय. आई कुत्री भुकेली होती, मी चारलाय. कदाचित तुमच्या घरात कधीतरी ही कुत्री आली किंवा या कुत्रीसारखं कुठलाही प्राणी जर तो भुकेला असेल, जर त्याला भूक लागली असेल, तर तुम्ही सुद्धा त्याला अन्न पुरवू शकता, तुम्ही सुद्धा त्याला अन्न देऊ शकता आणि तुम्ही सुद्धा पुण्य कमवू शकता. काय ना मित्रांनो, त्या बाईनं त्या प्राण्यांकडून भविष्यामध्ये काय कामं करून घ्यायचेत, जे कामं व्हायचेत ते कामं होत राहतील. प्रत्येक वेळेस आपण फक्त फळाचीच अपेक्षा करून जमत नसते, किंवा मला याच्याकडून हा फायदा झाला पाहिजे किंवा फायदा करून घ्यायचा आहे. फक्त एवढ्याच गोष्टीसाठी जर माणूस जगत असेल तर मला वाटतंय तसं त्यानं जगायला नाही पाहिजे. प्राण्यांच्या कामी यायला पाहिजे, पक्ष्यांच्या कामी यायला पाहिजे. ही बाई ज्या प्रकारचं कामी आली, या बाईनं जे प्रकारचा आनंद मिळवला, या बाईनं ज्या प्रकारचं पुण्य कमवलं, त्या प्रकारचं आपण सर्वांनी सुद्धा वागलं पाहिजे. प्राण्यांच्या कामी आलं पाहिजे. अरे आपण पाळतो, ज्या प्राण्यांना ज्या पक्ष्यांना आपण पाळतो त्याची तर व्यवस्था आपण करणारच आहोत, त्याला तर आपण खायला देणारच आहोत. पण ज्या प्राण्यांचं कोणी नाही, ज्या पक्ष्यांचं कोणी नाही, त्याचं आपण व्हायला पाहिजे आणि आपण त्याच्या इच्छा समजून घ्यायला पाहिजे, आपण त्याच्या मनाला जाणून घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस आपण त्या प्रकारचं वागू त्या टायमाला आपला आनंद द्विगुणित होईल आणि मनुष्य जातीत जन्माला आलो म्हणून सार्थक झालं याचा गर्व वाटेल. माणूस माणसाच्या तर कामी येतोच, पण कधी प्राण्यांच्या सुद्धा कामी येऊन बघा.
पुण्य प्राप्त होईल, मनाला समाधान प्राप्त होईल आणि खरंच तुम्ही सुखी व्हाल आणि पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या कामी आलेलं ती वेळ कधीच वाया जाणार नाही. जीवन जगत असताना मरेपर्यंत कुठंतरी हे पुण्य तुमच्या कामी येईल. चला मित्रांनो, मी जे सांगितलं असेल, आपल्याला आवडलंय, नसेल आवडलं किंवा आवडलं असेल, हे एकदा मला प्लीज कमेंट करून सांगा. कारण तुमच्या भावना वेगळ्या असतील, पण माझ्या भावना शुद्ध फक्त एवढ्याच होत्या. तुम्ही बघितलंय, तुम्हाला आवडलंय किंवा नाही आवडलं हे तुमचा प्रश्न आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर प्लीज आपल्या मित्राला सुद्धा शेअर करा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.